नमस्कार, सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 6 ऑक्टोबर 2025 वार सोमवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। आयुष्य हा खूप अवघड खेळ आहे, तुम्हाला ते माणुसकीच्या जन्मसिद्ध हक्कानेच जिंकता येईल। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया एक छोटासा ब्रेक। ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या। सर्वोच्च न्यायालयात एक धक्कादायक घटना घडली। एका वकिलाने थेट भारताचे सरन्यायाधीश BR गवई यांच्यावर जुता फेकण्याचा प्रयत्न केला। सनातनाचा अपमान सहन करणार नाही असे नारे देत त्या वकिलाने कोर्टातच गोंधळ घातला। या घटनेने संपूर्ण न्यायालयात खळबळ उडाली आहे। ही घटना सोमवारी सकाळी दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयात घडली। मुख्य न्यायमूर्ती BR गवई यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठ मेन्शनिंग प्रकरणांची सुनावणी करत होते। तेवढ्यात वकील राजेश किशोर हे अचानक जजच्या डायस जवळ पोहोचले। त्यांनी सनातनचा अपमान सहन करणार नाही अशा घोषणा देत आपल्या पायातील बूट काढून सरन्यायाधीशांच्या दिशेने फेकण्याचा प्रयत्न केला। मात्र कोर्टात तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी तात्काळ हस्तक्षेप करत त्यांना अडविले। आरोपी वकील राजेश किशोर यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर चौकशी सुरू आहे। दिल्ली पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी आणि सर्वोच्च न्यायालय सुरक्षा प्रमुख घटनास्थळी दाखल झाले। वकिलांची ही कृती अतिशय गंभीर मानली जात असून न्यायालयीन सुरक्षेच्या दृष्टीने ही मोठी चूक मानली जात आहे। या प्रकरणानंतर सरन्यायाधीश BR गवई यांनी संयम राखत संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात ठेवली। त्यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नसली तरी कोर्टाची कार्यवाही त्यांनी पुन्हा सुरू केली। अशा घटनांनी मला फरक पडत नाही असं त्यांनी वक्तव्य मात्र केलं। सर्वोच्च न्यायालयात घडलेली ही घटना केवळ धक्कादायकच नाही तर न्यायव्यवस्थेच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे। सनातनाचा अपमान या मुद्द्यावरून वकिलाने उचललेले टोकाचे पाऊल निंदनीय आहे। कायद्याच्या संरक्षकाकडूनच अशा प्रकारचे भंगे झाल्यास देशातील लोकशाही प्रक्रियेवर काय परिणाम होईल, पुढे काय कारवाई केली जाते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी राज्यातील 247 नगरपालिका आणि 147 नगर पंचायतींमधील नगराध्यक्ष पदांच्या आरक्षणाची घोषणा करण्यात आली। या घोषणेनुसार 33 नगर परिषदांपैकी 16 नगर परिषदांमध्ये अनुसूचित जातींच्या महिलांना आरक्षण जाहीर झालंय। यामध्ये मोहोळ, ओझर, भुसावळ, शिर्डी, दिग्रस, अकलूज, बीड नगर परिषदांचा समावेश आहे। 33 नगर परिषदांपैकी 16 नगर परिषदांसाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण जाहीर। अनुसूचित जमातीमध्ये प्रवर्गात नगर परिषदांसाठी महिला आरक्षण जाहीर। 67 नगर परिषदांपैकी 34 OBC महिलांसाठी आरक्षण जाहीर। अमरावती शहरातून पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या गुटख्याच्या अवैध वाहतुकीचा मोठा पर्दाफाश झालाय। बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोलेरो पिकअप वाहनात तब्बल 10 लाखाहून अधिक किमतीचा सुगंधित तंबाखू आणि सुपारीचा साठा जप्त करण्यात आलाय। या कारवाईत पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतले असून ही कारवाई अन्न व औषधी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने करण्यात आली आहे। 6 ऑक्टोबर 2025 रोजी बडनेरा पोलिसांना खात्रीदायक बातमी मिळाली की बेलोरा पिकअप वाहनात महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला गुटखा अवैधरित्या वाहतूक करण्यात येत आहे। ही माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ सापळा रचून वाहनाला अडवलं।
तपासादरम्यान बेलोरा पिकअप वाहनात मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखू मिश्रित सुपारी गुटखा सापडला। सदर वाहनातील इसमाची चौकशी केल्यावर त्याचे नाव अफसर खान मिया खान, वय वर्ष 50, राहणार कमेला ग्राउंड, नागपुरी गेट, अमरावती असे समोर आलं। अफसर खानला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने सांगितले की हा माल अमीन शेख, राहणार बडनेरा याचा आहे। या कार्यवाहीत पोलिसांनी बेलोरा पिकअप वाहनासह एकूण 10,07,206 रुपयांचा माल जप्त केलाय। सदर माल आणि वाहन जप्त करून बडनेरा पोलिसांनी अन्न व औषधी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। गुटख्याची अवैध वाहतूक आणि विक्री थांबविण्यासाठी पोलिसांची ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जाते। राज्यातील गुटखा माफियांविरोधात ही मोहीम सुरूच राहणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत। बडनेरा पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे। गुटख्यांची तस्करी करणाऱ्यांवर पोलीस विभाग आणि अन्न व औषधी प्रशासन एकत्र येऊन कडक कारवाई करत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी अमीन शेखच्या पुढील अटकेसाठी पोलिसांचा तपास सुरू आहे। अमरावती शहरातील वेलकम पॉइंट जिथे लोक प्रवासाला निघतात, खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांचा येथे अक्षरशः अड्डा निर्माण झालाय। ओव्हरलोड सामान, आवाजावी गर्दी आणि बेकायदेशीर हालचाली हे रोजचं चित्र बनलं आहे। सिटी न्यूजने यापूर्वी या प्रकरणावर वारंवार बातम्या दिल्या, मात्र ना आरटीओ हल्ले ना पोलीस जागे झाले। आज आम्ही पुन्हा एकदा दाखवत आहोत वेलकम पॉइंटचा बेकायदेशीर ट्रॅव्हल्स व्यवसायाचा खुला बाजार। अमरावती शहरातील वेलकम पॉइंट परिसर सध्या खासगी ट्रॅव्हल्स व्यावसायिकांसाठी सुवर्ण ठिकाण ठरले। येथून दररोज खुराना ट्रॅव्हल्स, संजय ट्रॅव्हल्स, डायमंड, शिवरी, रॉयल, पर्पर, बाबा, चव्हाण ट्रॅव्हल्स आदी अनेक खासगी बस कंपन्या अविरतपणे ये-जा करीत आहेत। या ट्रॅव्हल्समधून प्रवासी सोबतच अवैध पार्सल्सचे ओव्हरलोड प्रमाणात वाहतूक सुरू आहे। नियमांनुसार प्रवासी वाहनात ठराविक वजनाचे सामान वाहून नेता येते, मात्र या ठिकाणी खुलेआम नियमांचा भंग केला जातोय। स्थानिकांनी सांगितलं की जेव्हा या ट्रॅव्हल चालकांना प्रश्न विचारले जातात तेव्हा ते मुजोरीने उत्तर देतात, आम्ही पोलिसांना पैसे देतो, आमचं कोणी काहीही करू शकत नाही। सगळ्यात मोठा प्रश्न असा की आरटीओ विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष का करीत आहेत? हे दुर्लक्ष अज्ञानातून आहे का की मुद्दाम गप्प बसण्याचा करार झालाय? सिटी न्यूजने यापूर्वीही या प्रकरणाचे व्हिडिओ, रिपोर्ट्स आणि पुरावे प्रशासनासमोर सादर केले होते, पण अद्यापही कुठलीही कारवाई झाली नाही। दररोज वेलकम पॉइंट परिसरात ट्रॅव्हल्स बस थांबतात, अवैध ओव्हरलोड पार्सल्स घेतात आणि पोलिसांच्या डोळ्यासमोरच शहरातून बाहेर पडतात। हा प्रश्न फक्त वाहतुकीचा नाही तर सुरक्षेचा आणि कायद्याचा अवमान आहे। अमरावती शहरातील नागरिकांनीही या अवैध व्यवसायावर कारवाईची मागणी केली आहे, मात्र प्रशासन मूक प्रेक्षक बनलेलं दिसतंय। प्रशासनाचे दुर्लक्ष आणि ट्रॅव्हल्सवाल्यांचा हा दरारा दोघे मिळून अमरावती शहराचं चित्रच बदलून टाकत आहे। वेलकम पॉइंटवर रोजचं हे ओव्हरलोड दृश्य काय प्रशासनाकडे यासाठी वेळ नाही की काही वजनदार हातामुळे सगळं आवरलं जातंय? अमरावतीच्या गाडगेबाबा विद्यापीठात अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे। शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले असून पारंपरिक ग्रंथदिंडी आणि बारसी वादनासह संस्कृतीचा मनोहर संगम पाहायला मिळाला। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात मराठी भाषा सप्ताह आणि भारतीय अभिजात भाषा परिषदेला सुरुवात झाली आहे। या 3 दिवसीय परिषदेचे उद्घाटन शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। उद्घाटन प्रसंगी विद्यापीठाच्या परिसरातून पारंपरिक ग्रंथदिंडी काढण्यात आली, ज्यामध्ये शेकडो विद्यार्थी आणि प्राध्यापक सहभागी झाले। विशेष म्हणजे आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून उत्सवात रंग भरले, तर विद्यार्थ्यांनी बासरीच्या सुमधुर निनादात मंत्र्यांचे स्वागत केले। या परिषदेमध्ये भारताच्या 11 अभिजात भाषांवर सखोल चर्चा होणार असून विविध राज्यातील भाषातज्ञ, अभ्यासक आणि संस्कृती विषयक अभ्यासकांनी विद्यापीठात हजेरी लावली आहे। अभिजात भाषा म्हणजे केवळ बोलीचा प्रकार नाही, तर त्या भाषेमागील संस्कृती, इतिहास आणि अस्मितेचा ठेवा आहे। हेच या परिषदेमधून अधोरेखित होणार आहे। या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये मराठीबद्दल आत्मीयता आणि अभिमान निर्माण होईल असा विश्वास विद्यापीठ प्रशासनाने व्यक्त केलाय। अमरावतीत सुरू झालेली ही अभिजात भाषा म्हणजे आपल्या मातृभाषेच्या गौरवाचा उत्सव आहे। मराठीसह भारतातील इतर अभिजात भाषांच्या माध्यमातून आपल्या सांस्कृतिक समृद्धीचा पुन्हा एकदा उलगडा होत आहे। पुढील 3 दिवस या परिषदेतील विचारमंथनातून अनेक अभ्यासपूर्ण मते समोर येणार आहेत।
कोजागिरी पौर्णिमेचं औचित्य आणि त्यासोबतच दुधाची वाढती मागणी। अमरावती जिल्ह्यातील दूध संघावर मोठी जबाबदारी आली आहे, कारण दरवर्षीप्रमाणे यंदाही कोजागिरीच्या निमित्ताने तब्बल 2 लाख लिटर अतिरिक्त दुधाची मागणी करण्यात आली आहे। गावागावात आणि शहरभर कोजागिरी साजरी होत असताना दुधाच्या कपात चंद्र पाहण्याची परंपरा जपण्यासाठी दूध संघाने विशेष नियोजन केले आहे। अमरावती जिल्हा दूध संघ दररोज जवळपास 2 लाख लिटर दुधाचा पुरवठा करतो, पण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी परिस्थिती वेगळीच असते। या दिवशी दुधाची मागणी जवळपास दुप्पट होते, त्यामुळे यंदाही संघाने 1 लाख लिटर अतिरिक्त दूध मागविले आहे। नियमित पुरवठादारांसोबतच अन्य डेऱ्यांशीही देखील संपर्क साधून दूध साठवणुकीचं नियोजन करण्यात आलंय। शहरातील डेऱ्या, दुकाने आणि होम डिलिव्हरी नेटवर्कला देखील याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत, जेणेकरून ग्राहकांना कोजागिरीच्या रात्री दूध मिळण्यास अडचण येऊ नये। कोजागिरी पौर्णिमा म्हणजे आनंद, थंडावा आणि परंपरेचं प्रतीक, आणि या परंपरेचा अविभाज्य भाग म्हणजे दूध। त्यामुळे प्रत्येक वर्षी या दिवशी अमरावतीत दूध विक्रमी प्रमाणात वापरलं जातं। रात्री चंद्राच्या प्रकाशात दूध पिण्याची आणि कोजागिरीचा शिऱ्याचा आनंद घेण्याची तयारी शहरभर सुरू आहे। दूध संघाचं म्हणणं आहे की मागणीनुसार संपूर्ण पुरवठा करण्याची तयारी पूर्ण असून ग्राहकांना पुरेसं दूध मिळेल याची खात्री दिली गेली आहे। कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव दुधाच्या मागणीचा आणि अनोखा संगम अमरावतीत पाहायला मिळत आहे। दुधाच्या कपात, चंद्राचं दर्शन आणि शिर्याच्या सुगंधात न्यायले वातावरण अमरावती शहर आज उत्साहात सजलं आहे। अमरावती जिल्ह्यात ग्रामसेवकांचे मोठे आंदोलन सुरू आहे। सहाय्यक रोजगार सहाय्यक श्रावण बोकडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले असून शासनाच्या निर्णयानुसार त्यांना मानधन दिले गेले नाही। येणाऱ्या दिवाळीत 3 महिन्याचे उर्वरित मानधन आणि बोनस देण्याची मागणी करत जिल्ह्यातील सर्व सहाय्यक रोजगारांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे। अमरावती जिल्ह्यातील ग्रामसेवकांचे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत आहे। 3 ऑक्टोबर 2024च्या सरकारी निर्णयानुसार सहाय्यक रोजगारांना मानधन न देण्यात आल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली। या निर्णयामुळे सहाय्यक रोजगार सहाय्यक श्रावण बोकडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। शेवटच्या काही दिवसात जिल्ह्यातील सर्व सहाय्यक रोजगारांनी एकत्र येऊन काम बंद आंदोलन पुकारले आहे। या आंदोलनामध्ये दिवाळीला 3 महिन्यांचे उर्वरित मानधन आणि बोनस देण्याची मागणी करण्यात आली आहे। स्थानिक ग्रामसेवकांचे म्हणणे आहे की गेल्या काही महिन्यांपासून मानधन न मिळाल्यामुळे त्यांच्यावर आर्थिक ताण वाढला असून प्रशासनाने त्वरित निर्णय घेणे आवश्यक आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही, मात्र आंदोलन करणाऱ्या ग्रामसेवकांचे म्हणणे आहे की ते आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरू ठेवतील आणि काम बंद आंदोलन सुरू राहणार आहे। त्यामुळे जिल्ह्यातील प्रशासनावर दबाव वाढत असून येणाऱ्या दिवाळीच्या सणाच्या आधी परिस्थिती नियंत्रणात आणण्याची गरज आहे। तत्कालीन एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना ग्राम रोजगार सहाय्यकांना 8,000 रुपये फिक्स मानधन देण्यात यावे असा शासन निर्णय काढला। झालं काय, त्यानंतर लगेच निवडणुका लागल्या आणि निवडणुकीनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्या पदावर मुख्यमंत्री म्हणून रुजू झाले। तेव्हापासून आजपर्यंत संपूर्ण 1 वर्ष होत आहे। महाराष्ट्रातील ग्राम रोजगार सहाय्यकांना शासन निर्णयाप्रमाणे 1 रुपया सुद्धा त्यांच्या वैयक्तिक खात्यात प्राप्त झालेला नाही आणि शासन निर्णय काढताना त्यामध्ये विशेष तरतूद लिहिलेली आहे। राज्यस्तरीय इतर प्रशासकीय या लेखाशीर्षातून ग्राम रोजगार सहाय्यकांना प्रतिमाह फिक्स मानधन अदा करावे असे असताना सुद्धा ग्राम रोजगार सहाय्यकांसाठी कोणतीही तरतूद केली नाही आणि दिवाळीपूर्वी महाराष्ट्रातील सर्व ग्राम रोजगार सहाय्यकांच्या वैयक्तिक खात्यात कमीत कमी 3 महिन्याचे तरी फिक्स मानधन देय करार करण्यात यावे असे आम्ही शासनाकडे कळकळीची नम्र विनंती करतो। आणि जोपर्यंत शासन आम्हाला आमच्या दिवाळीपूर्वी आम्हाला जर आमच्या खात्यात देय रक्कम करणार नाही तोपर्यंत आम्ही आमचे आमरण उपोषण कधी सोडणार नाही। आमच्या प्राणाचा बली गेला तरी चालेल। अमरावती जिल्ह्यात ग्रामसेवकांचे आंदोलन आणि आमरण उपोषण सुरू असून प्रशासनाने त्वरित निर्णय घेणे आवश्यक आहे। येणाऱ्या दिवाळीत सहाय्यक रोजगारांना त्यांचे मानधन व बोनस दिले जातील की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। अमरावतीच्या जकातनाका रिंग रोड परिसरात नागरिकांचे संतापाचे स्वर ऐकू येत आहेत।
कचरा ढिगाऱ्यांमुळे दुर्गंधी पसरली आहे। रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका निर्माण झालाय आणि रात्रीच्या वेळी रस्त्यावरील दुभाजकांचा दृश्य अत्यंत कमी आहे। याच विषयावर आरंभ जनशक्ती संघटनेच्या वतीने मनपा आयुक्तांकडे निवेदन सादर करून त्वरित कारवाईची मागणी केली आहे। या प्रकरणी संघटनेने उपाय न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा दिलाय। जकात नाका रिंग रोड परिसरातील रहिवाशांची म्हणणे आहे की कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे। प्लास्टिकसह विविध कचरा भटक्या प्राण्यांच्या आरोग्यास धोका पोहोचवित आहे। याशिवाय रस्त्यावर मोठे खड्डे निर्माण झाले आहेत, ज्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आरंभ जनशक्ती संघटनेच्या मते रात्रीच्या वेळी या रिंग रोडवरील दुभाजकांचे दृश्य कमी आहे, त्यामुळे येथे दिवे आणि रेडियम स्टिकर्स बसविले जावेत अशी मागणी मनपा आयुक्तांकडे केली। संघटनेने स्पष्ट सांगितले की जर मनपा प्रशासनाने त्वरित उपाय केले नाही तर ते तीव्र आंदोलनास सुरुवात करतील। नागरिकांनी देखील या समस्येवर लक्ष देण्याची गरज असल्याचे संघटनेचे आव्हान आहे। मनपा आयुक्तांकडे सादर केलेल्या निवेदनात या त्रासाबाबत त्वरित कारवाईची मागणी करण्यात आली आहे आणि प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। माझं नाव पार्थ मोहोळ, आम्ही आरंभ जनशक्ती संघामार्फत आलो आहे। आमचा विषय एवढा आहे की शहरातला मोठ्या प्रमाणातला जो कचरा आहे तो जकात नाका परिसरमध्ये रिंग रोडच्या साईडनी टाकण्यात येतोय। त्या कचऱ्याच्या बाबत तो गड्डा आम्हाला साफ करून हवा आहे, तो गड्डा आम्हाला कव्हर करून हवा आहे। त्याचा धोका लोकांसहित भटक्या जनावर यांच्या आरोग्यावर जास्त होतोय, तर आम्हाला तो गड्डा कव्हर करून हवा आहे, तिथला कचरा साफ करून हवा आहे। दुसरा मुद्दा आमचा त्या रस्त्याबाबत आहे, जो रिंग रोड आहे जो आपला नागपूरला कनेक्ट होतोय, नागपूर नॅशनल हायवेला कनेक्ट होतोय, तो जो रस्ता मधातून डिवाईड होतोय, जो व्हाईट लेन जे मधातली असते रस्त्याची, त्यात आम्हाला रेडियम लावून हवं आहे। त्या रेडियमाचं कारण असं की ओव्हरटेक करताना तो रेडियमचा लाईट मारल्यावर चमकतो, त्या रेडियमच्यानी दुर्घटनाची जे चान्सेस आहे ते कमी होतो। कारण की येणारा चालक जो आहे तो नॅशनल हायवेचा फॉर्मनी येतो, नॅशनल हायवेवरून येतो, जो गाडी चालक आहे तो हायवेच्या फॉर्मनी येतो आणि डायरेक्ट रिंग रोडला लागतो। आणि इकडचे शहरातले जे गाडी चालक आहे तर शहरात गाडी चालवतात त्या फॉर्मनी येतात, तर त्यांचा फॉर्म जो आहे तो मॅच नाही होत। त्यावर एक स्पीड लिमिट लावायला हवी, रेडियम लावायला हवे आणि जो सिग्नल आहे जकात नाक्यावरचा तो पहिले तर तो सुरू करायला हवा। तो सुरू झाल्याशिवाय दुर्घटना ज्या आहे त्या चौकातल्या तर कमी होणार नाही। या बाबतीत आम्ही महानगरपालिकेत निवेदन सादर केले आहे, तर या निवेदनाचं जर सकारात्मक भूमिका पालिकेने घेतली नाही तर आम्ही याचं एक भव्य आंदोलन त्या चौकात आम्ही करू। अमरावतीच्या जकात नाका परिसरातील कचरा, खड्डे आणि रस्त्यावरील प्रकाश समस्यांवर लोकांचा संताप वाढत आहे। प्रशासनाच्या त्वरित कारवाईवरच या समस्याचे समाधान अवलंबून आहे। आम्ही पाहत राहू मनपा प्रशासन या त्रासावर काय उपाय करते आणि नागरिकांसाठी सुरक्षित आणि स्वच्छ परिसर कधी उपलब्ध होतो। अमरावतीत नूतन विदर्भ संस्थेच्या महिला महाविद्यालयात संगीत, नृत्य आणि स्त्री शक्तीचा असा उत्सव झळकला की प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले। पारंपरिक वेशभूषा, नृत्यांची लय आणि उत्साहाचं उधाण सगळं काही या 2 दिवसाच्या सांस्कृतिक महोत्सवात पाहायला मिळालं। आंतरमहाविद्यालयीन आणि आंतरशालेय गरबा स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी केवळ आपले कलाकौशल्य दाखविले नाही तर नारी शक्तीचा नवा संदेशही दिला। अमरावतीतील जोग चौक परिसरात नूतन विदर्भ संस्थेच्या महिला महाविद्यालयात 4 आणि 5 ऑक्टोबर रोजी 2 दिवसांचा गरबा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला। या स्पर्धेत अमरावती शहर आणि परिसरातील विविध शाळा आणि महाविद्यालयांच्या विद्यार्थिनींनी सहभाग घेत पारंपरिक पोशाखामध्ये रंगतदार गरबे सादर केले। कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार सुलभा खोडके यांच्या हस्ते संपन्न झाले। समारंभाचे अध्यक्ष प्राध्यापक हितेश व्यास तर प्रमुख पाहुण्या म्हणून शिक्षक संघटनेच्या संगीता शिंदे उपस्थित होत्या। प्राचार्य डॉक्टर अरुणा वाडेकर यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन आणि उद्दिष्ट मांडले। आंतरमहाविद्यालयीन गटातून महिला महाविद्यालय ज्युनियर कॉलेजने प्रथम क्रमांक पटकविला, द्वितीय क्रमांक नूतन कन्या शाळेला तर तृतीय शिवाजी ज्युनियर कॉलेजला प्राप्त झाला। उत्तेजनार्थ पारितोषिक ब्रिजलाल बियाणी ज्युनियर कॉलेजला देण्यात आला।
परीक्षकांनी विद्यार्थिनींच्या सादरीकरणांचा विचार करत ताल, सादरीकरण आणि सर्जनशीलता यांच्या आधारे विजेत्यांची निवड केली। या कार्यक्रमाला शहरातील नागरिक, विद्यार्थी, शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थिनींचे त्यांनी कौतुक केले। 2 दिवस चाललेल्या या सांस्कृतिक उत्सवाने महिला महाविद्यालयात नृत्य, संगीत आणि स्त्री शक्तीचा एकत्रित संगम घडविला। गरब्याच्या तालावर थिरकणाऱ्या विद्यार्थिनींनी संस्कृतीचा वारसा जपत नव्या उमेदीने समाजाला उत्सव आणि एकतेचा सोहळा हा संदेश दिला। गरब्याच्या या रंगतदार सादरीकरणातून अमरावतीतील तरुणाईने आपल्या परंपरेला नवा साज चढविला आहे। नृत्य, संगीत आणि संस्कृतीचा हा सुंदर संगम केवळ मनोरंजन नव्हे तर स्त्रीशक्तीचा जयघोष आहे। अमरावतीतील हा सांस्कृतिक उत्सव दीर्घकाळ लक्षात राहील असाच ठरला आहे। अमरावतीत कोजागिरी पौर्णिमेचा सण उत्साहात साजरा झाला। बडनेरा मार्गावरील प्रसिद्ध भक्तिधाम मंदिरात चाललेल्या रास गरबा स्पर्धेनं शहरातील वातावरणातच रंगतदार बनवलं। लोहाना समाजाच्या पारंपरिक संस्कृतीचा देखणा संगम आणि महिलांपासून तरुणांपर्यंत सर्वांचा जोश, भक्तिधामचा परिसर भक्ती, संगीत आणि उत्साहानं उजळून निघाला। अमरावतीतील बडनेरा मार्गावरील भक्तिधाम मंदिर येथे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त भव्य रास गरबा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाचं आयोजन जलाराम सत्संग मंडळ, लोहाना नवयुवक मंडळ आणि लोहाना महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आलं। या रंगारंग कार्यक्रमात महिलांसाठी, नवयुवकांसाठी, कपल तसेच भाऊ बहिणींसाठी स्वतंत्र स्पर्धा घेण्यात आल्या। महिलांच्या गटासाठी प्रथम पारितोषिक 1501 रुपये, द्वितीय 1001, तर नवयुवकांसाठी प्रथम पारितोषिक 1501, द्वितीय 1001 आणि तृतीय 501 अशी पारितोषिकं देण्यात आली। कपल डान्स स्पर्धेतही उत्तम प्रतिसाद मिळाला, ज्यामध्ये प्रथम पारितोषिक 1501 आणि द्वितीय 1001 जाहीर करण्यात आलं। याशिवाय भाऊ बहिणींच्या रासमध्ये सुद्धा पारितोषिकांची बरसात झाली। प्रथम क्रमांक 1501 आणि द्वितीय 1001 रुपये पारितोषिक देण्यात आलं। या कार्यक्रमात लोहाना गुजराती समाजातील नागरिकांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून सक्रिय सहभाग घेतला। जगदंबा भवानीची भव्य महाआरती पार पाडल्यानंतर उपस्थितांनी महाप्रसादाचा आनंद घेतला। भक्ती, परंपरा आणि उत्साहाचं सुंदर मिश्रण या रास गरबा महोत्सवात अनुभवायला मिळालं। और गरबा बहुत ही अच्छा हुआ है, बहुत तैयारी है, बहुत अच्छे से किए इन लोग ने और देखने में सब रिजल्ट के लोग आते हैं यहाँ पे और बहुत अच्छे से कर रहे हैं प्रोग्राम। प्रकार से आयोजन हो रहा है, जिस प्रकार से यहाँ तैयारियां दिख रही है। लोहाना नवयुवक मंडल, लोहाना महिला मंडल। मेरा नाम भूमिका है और मैं भी इसी मंडल की सदस्य हूँ। बहुत ही अच्छा आयोजन है। सबने, नवयुवक मंडल हो चाहे महिला मंडल हो, सबने बहुत मेहनत की है और हर साल इस प्रोग्राम को इसी तरह सक्सेसफुल किया जाता है। तो हम सब प्राउड है कि इस प्रोग्राम को हर साल इतने अच्छे से ऑर्गेनाइज किया जाता है। सबको एक हैप्पीनेस रहती है इसमें पार्टिसिपेट करने में और देखने में। थैंक यू। कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्तानं पारंपरिकरित्या आणि भक्तीचा संगम असलेला हा रास गरबा महोत्सव अमरावतीकरांसाठी अविस्मरणीय ठरला। समाजात एकोपा आणि संस्कृतीची जपणूक करणारा हा उपक्रम येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली आहे। तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट, लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक। त्वरित संपर्क करा 9930070667 किंवा 7620433325 या क्रमांकावर। धारणी तालुक्यातील दाना मार्केटमध्ये व्यापारी व्यवहाराच्या ठिकाणी झालेल्या भीषण हल्ल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे। म्हशीच्या व्यवहारानंतर रात्री 2 भावावर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला करण्यात आला। त्यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहे। जुन्या वादातून उफाळलेल्या या घटनेमुळे धारणी परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली असून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत आरोपींच्या शोधासाठी मोठी मोहीम सुरू केली आहे। धारणी शहरातील दाना मार्केटमध्ये काल रात्री सुमारे 8 वाजता फाजिल अकील बेग याच्यावर खुनी हल्ला झाला। या हल्ल्यात तो मृत्युमुखी पडला। घटना समजताच धारणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार अवतार सिंग चौहान आणि पोलीस उपविभागीय अधिकारी श्री गरुड यांनी आज सकाळी घटनास्थळी जाऊन संपूर्ण पाहणी केली। पोलिसांनी
साक्षीदाराच्या मदतीने सविस्तर माहिती गोळा करत दाना मार्केट परिसरातील बैल व्यापाऱ्यांपासून माहिती मिळवण्यात येत आहे। आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले असून घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे। तपास अधिक सखोल करण्यासाठी पोलिसांनी संपूर्ण दाना मार्केट परिसरावर लक्ष ठेवले असून घटनास्थळी जाऊन घटनास्थळाची नोंद घेतली आहे। पोलिसांनी सांगितले की आरोपी शक्यतो बाजारपेठेतील किंवा आजूबाजूच्या लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार लवकरच ताब्यात येऊ शकतात। धारणी पोलीस या घटनेवर कसून तपास करीत असून नागरिकांनी देखील पोलिसांना मदत करण्याचे आवाहन केले आहे। धारणीतील या खून प्रकरणाने जिल्हाभरात खळबळ उडाली आहे। म्हशीच्या व्यवहारानंतर जुन्या वादातून थेट जीवघेणा हल्ला या घटनेने पुन्हा एकदा ग्रामीण भागात वाढता राग, सूड आणि हिंसेचा चेहरा समोर आणला आहे। पोलिसांनी आरोपीच्या अटकेसाठी मोहीम सुरू केली असून पुढील काही तासात अधिक आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। धामणगाव नगरीत विजयादशमीचा उत्सव उत्साहात आणि अनुशासनात साजरा झाला। हिंदू संस्कृतीचा पराक्रम, ऐक्य आणि संघटन याचे दर्शन घडविणारा हा सोहळा खत्री जिनिंग अँड प्रेसिंग परिसरात पार पडला। या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विदर्भ प्रांत सहकारवाह अजय नवघरे यांनी मार्गदर्शन करताना हिंदू धर्म हा फक्त धर्म नसून जीवन पद्धती असल्याचे सांगितले। भारत माझा, मी भारताचा आणि भारताच्या कल्याणासाठी झटणारा म्हणजे हिंदू असा संदेश देत त्यांनी युवकांना सशक्त संघटन होऊन राष्ट्रनिर्मितीसाठी कार्य करण्याचे आवाहन केले। धामणगाव नगरीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने विजयादशमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाचे आयोजन खत्री जिनिंग अँड प्रेसिंग येथे करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमरावती जिल्हा संघचालक विपिन काकडे तर नगर कार्यवाह चेतन पोळ यांनी प्रास्ताविक परिचय आणि आभार मानले। या प्रसंगी विदर्भ प्रांत सहकार्यवाह अजय नवघरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की हिंदू हा सीमित धर्म नाही तर सार्वभौम विचार आहे। जो राष्ट्रभक्त आहे तोच खरा हिंदू। ते पुढे म्हणाले की संघाचे कार्य हे सशक्त समाज आणि सुसंस्कृत राष्ट्र उभे करण्यासाठी समर्पित आहे। शस्त्रपूजन म्हणजे हिंसा नव्हे तर स्वरक्षण आणि धर्मरक्षणाचा संकल्प आहे असे स्पष्ट करत त्यांनी हिंदू समाजाने आपल्या परंपरा, संस्कृती आणि श्रद्धेचे रक्षण करण्यासाठी सजग राहावे असा संदेश दिला। नवघरे पुढे म्हणाले की संघाच्या शताब्दी वर्षापर्यंत एक सशक्त शक्ती उभी राहिली आहे। देशातच नव्हे तर विदेशातही संघाचे कार्य विस्तारले आहे। यावर्षी गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या जयंतीनिमित्त त्यांनी त्यांच्या बलिदानाची आठवण करून दिली आणि हिंदवी चादर म्हणून त्यांचा गौरव केला। ते पुढे म्हणाले की 22 जानेवारीला अयोध्येत श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापन आणि प्रयागराजातील लाखो श्रद्धाळूंचे गंगाशास्त्र हे हिंदू जागृतीचे द्योतक आहे। तसेच एप्रिल 2025 मधील पहलगाम घटनेनंतर ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने जगासमोर आपली शक्ती दाखवून दिली आहे असेही त्यांनी नमूद केले। जेव्हा आपण हिंदुत्व विसरलो तेव्हा आपण विघटित झालो। आता समाजातील रावण, कंस सारख्या उपद्रवी आणि आतंकवादी प्रवृत्तींविरुद्ध ठामपणे उभे राहण्याची वेळ आली आहे। स्वामी विवेकानंद आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी फक्त 100 सशक्त युवकांची मागणी केली होती। असे युवक जर उभे राहिले तर भारताकडे कोणाच्याही वाईट नजरेने पाहण्याचा धाडस होणार नाही असे नवघरे यांनी आवर्जून सांगितले। कार्यक्रमाच्या निमित्ताने शहरातून शेकडो स्वयंसेवकांचे भव्य पथसंचलन काढण्यात आले। घोषणांनी संपूर्ण धामणगाव दुमदुमले। नागरिकांनी पुष्पवर्षाव करून पथसंचलनाचे स्वागत केले। स्वयंसेवकांनी आकर्षक प्रात्यक्षिके सादर करून उत्सवाचे औचित्य साधले आणि विजयादशमीचा उत्सव साजरा केला। धामणगाव नगरीतील विजयादशमी उत्सवाने पुन्हा एकदा दाखवून दिला आहे की राष्ट्रभक्ती, संस्कार आणि संघटन या 3 घटकांवरच सशक्त भारताची पायाभरणी होते। संघाच्या या प्रेरणादायी संदेशातून युवकांना राष्ट्रनिर्मितीच्या वाटेवर चालण्याचे बळ मिळाले आहे। नागपूर शहरात गिट्टीखदान पोलिसांनी अवघ्या काही तासात ट्रक चोरीचा गुन्हा उघडकीस आणत एक शातीर चोराला गजाळ केला आहे। साखरेने भरलेला तब्बल 35 लाखांचा ट्रक चोरीस गेल्याने परिसरात एकच खळबळ माजली होती। पण पोलिसांच्या तांत्रिक तपास व गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपीला 24 तासाच्या आत अटक करण्यात आली आहे। या संपूर्ण कारवाईमागे गिट्टीखदान पोलिसांची सजगता आणि जलद कारवाईचं उत्तम उदाहरण दिसून आलं आहे।
गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी साखरेने भरलेला एक ट्रक चोरीस गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती। या घटनेनंतर वरिष्ठ पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला। तांत्रिक साधनांचा वापर करून आणि गुप्त बातमीदारांच्या माध्यमातून पोलिसांना माहिती मिळाली की या चोरीच्या घटनेत स्थानिक तरुण ऋषभ गोविंद निवनाथे याचा सहभाग आहे। पोलिसांनी तात्काळ सापळा रचून त्याला गिट्टीखदान परिसरातून ताब्यात घेतलं। अटक केल्यानंतर त्याच्या चौकशीत समोर आलं की आरोपीला पैशांची गरज होती आणि स्वतःच्या विलासी शौकांची पूर्तता करण्यासाठी त्याने हा ट्रक चोरीस केला। ऋषभ स्वतः ट्रक ड्रायव्हर असल्याचे त्याला ट्रक कसा चालवायचा, चावीशिवाय वाहन कसं सुरू करायचं याचं उत्तम ज्ञान होतं। त्याने या ज्ञानाचा वापर करून थेट ट्रक सुरू केला आणि पळ काढला। या ट्रकमध्ये साखरेची तब्बल 130 पोती होती। प्रत्येकी 50 किलो वजनाची पोलिसांनी आरोपीकडून संपूर्ण ट्रक आणि सर्व साखरेची पोती हस्तगत केली आहेत। सदर प्रकरणातील एकूण मालमत्तेची किंमत सुमारे 50 लाख रुपये असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। यात 35 लाखांचा ट्रक आणि 15 लाखांची साखर होती। या तपासात PSI खाडे यांच्या नेतृत्वाखालील DB टीमने अत्यंत मेहनत घेत अवघ्या 12 ते 13 तासात आरोपीला गजाआड केलं। पोलीस निरीक्षक कैलाश देशमाने यांनी याबाबत माहिती दिली। म्हणजे हा जो आरोपी आहे या आरोपीला काय पैशाची गरज होती आणि त्याचे शौक पूर्ण करण्यासाठी होतं, तर त्यानं या गाडीच्या थोडंसं तो म्हणजे माहित राहायचं की ही गाडी तर बऱ्याच वेळा लागायची, त्या अनुषंगानं त्या गाडीवर तो पाळत ठेवून होता आणि त्याने सदरची जो स्वतः ड्रायव्हर असल्यामुळे त्याला सगळ्या गाडी डायरेक्ट कशी चालू करतात किंवा या सर्व गोष्टी, बंद पडलेली गाडी विना चावी कशी चालू करायची पूर्ण नॉलेज होतं। त्या नॉलेजचा उपयोग करून त्याने ट्रक चोरीस नेला। त्यामध्ये 15 लाखाचा टोटल माल आहे आणि 35 लाखाचा जो ट्रक आहे असं एकंदरीत संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। यामध्ये आमचे DB टीमची API बोरकडे, PSI खाडे आणि त्यांची जी DBची टीम होती ते DBच्या टीमने यामध्ये पूर्णपणे मेहनत घेऊन 12 तासाच्या आतमध्ये क्लिष्ट जो तपास होता तो ओपन केलेला आहे। गिट्टीखदान पोलिसांच्या जलद आणि अचूक कारवाईमुळे साखरेने भरलेला ट्रक परत मिळवण्यात यश आलं आहे। पोलिसांच्या दक्षतेमुळे लाखोंचा माल वाचला आणि शहरातील वाहन चोरां प्रकरणात आणखी एक शातीर चोर तुरुंगाच्या गजाआड गेला आहे। नागपूर शहरात ऑपरेशन थंडर अंतर्गत पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई करत अंमली पदार्थाच्या जाळ्याला जबरदस्त धक्का दिला आहे। NDPS पथकाने पारडी परिसरात सापळा रचून 2 आरोपींना ताब्यात घेत 12 किलो गांजा जप्त केला आहे। ही कारवाई नागपूर शहर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून अंमली पदार्थाविरोधातील मोहीम आता अधिक वेगाने राबविण्यात येत आहे। नागपूर शहरातील पारडी पोलीस ठाणे हद्दीत ऑपरेशन थंडर अंतर्गत NDPS पथकाने अचूक माहितीच्या आधारे कारवाई केली। घटना 5 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 4 ते 5:30 वाजेच्या सुमारास पारडीतील पाल इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ भंडारा नागपूर हायवे नाका क्रमांक 5 येथे घडली। पथकाने संशयास्पद हालचाल करणाऱ्या 2 युवकांना थांबवून तपासणी केली असता त्यांच्या वाहनात 12 किलो गांजा आढळून आला। आरोपींनी हा गांजा ओरिसातून नागपूरकडे आणला होता। तो अॅल्युमिनियमच्या रॅक खाली लपविण्यात आला होता। मोहम्मद शरीक मोहम्मद वकील अन्सारी वय वर्ष 30 राहणार इंदिरा माता नगर यशोधरा नगर आणि मोहम्मद मासूम शेर अली शेख वय वर्ष 22 राहणार वनदेवी चौक कांगारपुरा यशोधरा नगर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। तर लावण्य राणा आणि गोपीनाथ भुक्ता उडीसा हे 2 आरोपी फरार आहेत। जप्त मालाची एकूण किंमत 8,44,900 रुपये असून त्यात 12 किलो गांजा आणि एक हॅपी ऑटो अल्युमिनियम प्लेट्स आणि रॅक, एक बर्गमन मोफेड आणि मोबाईल फोन यांचा समावेश आहे। ही कार्यवाही पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पवन गजबिये यांना मिळालेल्या माहितीवरून करण्यात आली। या संपूर्ण कारवाईनंतर पारडी पोलीस ठाण्यात कलम 8 20 ब 2 ब 29 NDPS ऍक्ट अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आलाय। पुढील तपास सुरू आहे। ऑपरेशन थंडर अंतर्गत नागपूर पोलिसांची ही आणखी एक यशस्वी मोहीम ठरली आहे। ओरिसातून आणलेल्या गांजा नागपूरमध्ये पोहोचवण्याआधीच पकडण्यात आला। यामुळे अंमली पदार्थाचा मोठा पुरवठा रोखण्यात पोलिसांना यश आलं आहे। पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम अधिक जोमाने सुरू असून अंमली पदार्थाविरोधी लढा नागपूर पोलिसांनी आता तीव्र केला आहे। एक दुःखदायी आणि काळीज हिलकावून टाकणारी घटना पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत समोर आली आहे। अतिउत्साहाच्या भरात कार पार्क करताना एका निष्पाप 4 वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। कान्हा देशमुख या बालकाच्या मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे।
ही हृदयद्रावक घटना पारडी परिसरातील सोनबाजीनगर भंडारा रोड येथे घडली. 4 वर्षांचा कान्हा राहुल देशमुख घरासमोरील रेतीवर खेळत होता. तेवढ्यात निलेश ज्ञानेश्वर सतीबावने वय वर्ष 35 राहणार सोनबाजीनगर जुना पारडी हा कार घेऊन आला. घराच्या बाजूला कार पार्क करत असताना त्याने मागे पाहण्याचे भान न राखता गाडी चालविली आणि ती थेट कान्हाच्या अंगावरून गेली. कान्हाच्या किंचाळण्यामुळे परिसरातील नागरिकांनी धाव घेतली आणि त्याला तातडीने पारडीतील खासगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान रविवारी त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण देशमुख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मृत कान्हाच्या काका विशाल देशमुख यांच्या तक्रारीवरून आरोपी चालक निलेश सतीबावने याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना केवळ निष्काळजीपणाचं प्रतीक नसून वाहन चालवताना आवश्यक ती काळजी न घेतल्यास किती मोठा अनर्थ होऊ शकतो याचं जिवंत उदाहरण आहे. आरोपी आणि मृतकचे वडील जे आतेभाऊ आहे, आपसात आतेभाऊ मामे भाऊ आहेत आणि ते घराशेजारीच राहतात, एकाच बोलल्यात राहतात तिथे सोनबानगरला आणि त्यांचे चांगले परिचय आहे. आणि जो आरोपी आहे कुठल्या तरी संघटनेचे काही उपाध्यक्ष वगैरे आहे. गुन्ह्यातली कार पोलिसांनी जप्त केलेली आहे. कान्हा देशमुखचा मृत्यू ही केवळ एक घटना नाही, ती संपूर्ण समाजासाठी एक इशारा आहे. वाहन चालविताना विशेषतः रहिवासी परिसरात क्षणभराची असावधता कोणाचं तरी आयुष्य हिरकावून घेऊ शकते. काळजी घ्या, जबाबदारीने वाहन चालवा, कारण एका निष्पाप जीवाचा मृत्यू आपल्याला हे शिकवतो. नागपूरच्या धंतोली परिसरात किरकोळ वादातून उफाळलेल्या रागाने घेतला हिंसक उडण. तलवारीच्या धाकावर हल्ला करून एका व्यक्तीचा जीव घेण्याचा प्रयत्न. धंतोली पोलिसांनी अल्पावधीतच आरोपीला गजाळ करत दाखवली तत्परता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापुरे यांनी दिली या घटनेची संपूर्ण माहिती. धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत किरकोळ कारणावरून झालेल्या वादाने गंभीर रूप धारण केले. या वादात एका व्यक्तीने हातातील तलवार वापरून समोरच्यांवर हल्ला केला. हल्ल्यात पीडित व्यक्ती गंभीर जखमी झाला असून वेळेवर वैद्यकीय उपचार मिळाल्याने त्याचा जीव वाचला. या प्रकरणाची माहिती मिळताच धंतोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हल्लेखोराला तात्काळ ताब्यात घेण्यात आले आणि त्याच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या कार्यवाहीची माहिती देताना धंतोली पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापुरे यांनी सांगितले की किरकोळ वादातून तलवारीने हल्ला करणाऱ्या आरोपीला आम्ही अटक केली असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी हल्ल्यात वापरलेली तलवारही जप्त केली असून आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. धंतोली पोलिसांच्या तात्काळ कारवाईचे स्थानिक नागरिकांनी कौतुक केले. त्यांच्या घरासमोर जो आमच्या पोलीस स्टेशन धंतोली येथील आरोपी आहे काल्या राजू एलपुरवाद वय 26 वर्ष राहुल नगर, ह्याला आपण जवळपास 5 महिन्यापूर्वी हद्दपार केलेला आहे. तर तो त्याच्या घरासमोर येऊन किरकोळ वादावरून अचानक आलेला आणि त्याच्या किरकोळ वादावरून फिर्यादी व त्याच्या भावासोबत भांडण केलं आणि शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केला तलवार काढून. त्याच्या तक्रारीवरून आपण त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि त्याला आपण अटक केलेली आहे. पुढील तपास चालू. किरकोळ वादातून जीवावर बेतणाऱ्या या घटनांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे की रागावर नियंत्रण गमावल्यास त्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात. धंतोली पोलिसांनी दाखवलेली वेगवान आणि तातडीने कारवाई हेच सांगते की नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस सदैव तत्पर आहेत. आदिवासी विकास विभागाचे मंत्री अशोक उईके यांनी एक मोठं आणि धडाकेबाज विधान केलं आहे. ते म्हणाले, मी आदिवासी विद्यार्थी आणि महिलांसाठी मिशन मोडवर काम करतोय, त्यामुळे मला मंत्रिपदावरून हटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु मी घाबरणार नाही. मंत्रिपद गेलं तरी चालेल, पण आदिवासी शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत तडजोड करणार नाही, अशा ठाम शब्दात उईके यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. आदिवासी आश्रमशाळातील अपात्र शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही. 30 नोव्हेंबरपर्यंत 1791 शिक्षक सेवेत रुजू होतील. तसेच बाह्यस्त्रोताद्वारे भरती म्हणजेच खाजगीकरण नाही, हा केवळ अपप्रचार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उईके यांनी स्पष्टपणे सांगितले की मी मेलो तरी खाजगीकरण होऊ देणार नाही. तसेच पैसा नोकरी भरतीचा प्रश्न 2 महिन्यात सोडविण्याचा आणि अवैध प्रमाणपत्राधारित नियुक्त्यांची चौकशी करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं आहे. माझे पुतळे जाळले, काही फरक नाही पडत, पण मी निर्णय घेतला, माझ्या शासकीय आश्रमशाळेमध्ये शिकणारे जे 2.5 लाख विद्यार्थी आहेत
1256 विद्यार्थ्यांसाठी 2.5 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान करणार नाही. शैक्षणिक गुणवत्ता आणि दर्जासाठी कदापि तडजोड करणार नाही. मंत्रिपद दिलं तर चालते अशा प्रकारचा म्हणजे आपण जर एखादे चोचले धंदे जर आपण जर पूर्वाची केले तर या पोराचं नुकसान होईल. मी निर्णय घेतला काही झालं चालते, शैक्षणिक गुणवत्ता आणि दर्जासाठी मी कदापि ऍडजस्टमेंट करणार नाही. आज 83वा दिवस आहे. मी तुम्हाला जबाबदारी सांगतो त्याच्यापैकी 1254 विद्यार्थ्यांपैकी सजीवा 365 विद्यार्थी पात्रता झाले. त्यांना नावावर दिलं मी रुजू होत नाही. मला हटवण्याचा प्रयत्न करत आहे, मला वाकवण्याचे प्रयत्न करत आहे, मोर्चे काढले, काय हे झालं. परंतु मी जबाबदारी सांगतो माझ्या विद्यार्थ्याचं हित माझ्याजवळ आहे. माझ्या विद्यार्थ्याचं हित मला पाहायचं आहे. जोपर्यंत पात्रताधारक शिक्षक शासकीय आश्रमशाळेमध्ये शिकवणार नाही तर भविष्यामध्ये, कारण शासकीय आश्रममध्ये कोण शिकणार? शासकीय आश्रमशाळेत गरीबाचा विद्यार्थी शिकते, मुली आणि मुलगी शिकते. आज शासकीय आश्रमशाळेमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकाप्रती सहानुभूती, प्रेम आणि विश्वास निर्माण झाला पाहिजे. हा संकल्प घेऊन सजीव आम्ही काम करत आहे. 1791 शिक्षक 100% पुढच्या 30 नोव्हेंबरच्या आज 100% रुजू होणार म्हणजे होणार. काही झालं चालतं मी थांबणार नाही. बायस्त्रोत झालेले याचा अर्थ मी माझ्या विभागामध्ये प्रायव्हेटीकरण आणणार नाही. अशोक उईके मेला तरी चालते, काही झालं चालते, पण खाजगीकरण कधी येऊ देणार नाही. परंतु माझ्या विद्यार्थ्यांसाठी पर्याय व्यवस्था म्हणून बायस्त्रोतद्वारे शिक्षकाची भरती करत आहोत. पण अपप्रचार कसे करते सजीव माहिती का? खाजगीकरण. आता तुम्हाला काय समजते? तुमचं जमलं म्हणजे चांगलं, नाही जमलं चांगलं. खबरदार मी एक या ठिकाणी मंत्री म्हणून आवाहन करतो. माझ्या 2.5 लाख विद्यार्थ्यांसाठी 490 शासकीय आश्रमशाळेमध्ये शिकणारा विद्यार्थी हा माझा केंद्रबिंदू आहे. त्यांच्या शिक्षणाबाबत, त्यांच्या गुणवत्तेबाबत भविष्यात चर्चा करण्याची गरज आहे. हेच जर शिकवले बीएड आहे, कोणी बीएड आहे, शिकवता येत नाही, हेच जर राजकारण करत तर आमच्या पोरांनी तर शिकवत. चिंता करायची नाही सर, काही झालं चालते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोबत आहे, एकनाथजी शिंदे सोबत आहे, अजितदादा सोबत आहे आणि संजय राठोड सोबत असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जबाबदारी तो घाबरत नाही, चिंता नाही. उच्च विद्यापीठाचा सजीव MSc PhD 32 वर्ष पोरायला BSc MScच्या पोरायला शिकवलं मी. लिव्हर काय, किडनी का, क्वालिफाईड आहे, बोगस नाही. PhD केली 2002 ला. त्यामुळे मला त्याचं शिक्षणाचं महत्व माहित आहे. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या या परखेड वक्तव्याने राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मंत्रिपदावरून हटविण्याचे प्रयत्न आणि खासगीकरणावर त्यांनी घेतलेले ठाम पवित्रा आदिवासी समाजासाठी लढणाऱ्या एक निर्भय नेत्याचा आवाज ठरला आहे. आता त्यांच्या या भूमिकेवर राज्य सरकार आणि विरोधकांची काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यवतमाळ जिल्ह्यात इतिहासात पहिल्यांदाच वीरांगना महाराणी दुर्गावती यांची 501वी जयंती सरकारी पातळीवर उत्साहात साजरी करण्यात आली आहे. आदिवासी महिलांच्या शौर्य, आत्मसन्मान आणि स्वाभिमानाचं प्रतीक असलेल्या महाराणी दुर्गावतीच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यासाठी आदिवासी विकास विभागाने हा उपक्रम आयोजित केला. या भव्य सोहळ्यात जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड आणि आदिवासी विकास मंत्री अशोक उईके हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मंचावर आदिवासी महिला, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान करून या कार्यक्रमाला एक सामाजिक आणि प्रेरणादायी संदेश दिला. यवतमाळ जिल्ह्यात आदिवासी विकास विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वीरांगना महाराणी दुर्गावती जयंती सोहळ्याला जिल्ह्यातील आदिवासी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार यावर्षीपासूनच महाराणी दुर्गावती जयंती हा अधिकृत कार्यक्रम म्हणून साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. त्यानंतर आदिवासी परंपरेनुसार नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. या सोहळ्यात मंचावर आदिवासी महिला आणि विद्यार्थिनींना विशेष सन्मान देण्यात आला. पालकमंत्री संजय राठोड यांनी आपल्या भाषणात महाराणी दुर्गावती यांच्या शौर्यगाथेचे स्मरण करून महिलांच्या समाजातील भूमिकेवर भर दिला. तर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आदिवासी समाजाच्या सक्षमीकरणासाठी शासनाने राबविलेल्या योजनांची माहिती दिली. ते म्हणाले की महिला सबलीकरणासाठी आणि आदिवासी तरुणाईला स्वावलंबी बनविण्यासाठी आदिवासी विकास विभागाने मिशन मोडवर काम सुरू केले आहे. स्वयंरोजगाराच्या माध्यमातून महिला फक्त रोजगार घेणाऱ्या नाही तर रोजगार देणाऱ्या बनल्या पाहिजेत
या कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध आदिवासी संस्थांचे पदाधिकारी, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि महिला उद्योजक उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे वातावरण प्रेरणादायी होते आणि महाराणी दुर्गावतींच्या जिवंत पराक्रमांची जाणीव प्रत्येकाला झाली। यावर्षी आदिवासी विभागाचा मंत्री म्हणून झाल्यानंतर 2च संकल्प केले, बाकी तर योजना चालू राहणार आहे। शिक्षक शिकवणार आहे, ठाकर बाबा राबवणार आहे, 50 चौपट होत राहणार आहे, 30 चौपट होत राहणार आहे। 2च विषयावर लक्ष केंद्रित केलेलं आहे। मिशन आदिवासी विभागाचं मिशन 2च विषय, मुलं मुली, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आणि आमच्या बहिणी। हजारो महिला बचत गट जोपर्यंत सबलीकरण आणि सक्षमीकरण होणार नाही, बिनव्याजी कर्ज जोपर्यंत मिळणार नाही। आता त्यांनी सांगितलं 85% नाही सर, 15%, 100% आदिवासी विभाग भरणार आहे। 1 रुपये महिला भरणार नाही, नियोजन केलेलं आहे। वीरांगना महाराणी दुर्गावती यांच्या 501व्या जयंतीचा हा पहिला अधिकृत सोहळा यवतमाळमध्ये पार पडला आणि यामुळे आदिवासी समाजामध्ये एक नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे। शौर्य, स्वाभिमान आणि सबलीकरणाचा हा संदेश पुढील पिढीपर्यंत पोहोचवणं हेच या कार्यक्रमाचं खऱ्या अर्थाने यश ठरलं। तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट, लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक। त्वरित संपर्क करा 9930070667 किंवा 7620433325 या क्रमांकावर। नांदेडमध्ये आदिवासी समाजाने मोठा आवाज उठवला आहे। आरक्षण बचाव या मागणीसाठी आदिवासी समाज बांधव रस्त्यावर उतरले असून एसटी प्रवर्गामध्ये इतर कोणत्याही समाजाला समाविष्ट करू नये असा ठाम विरोध त्यांनी नोंदविला आहे। नवा मोंढा येथून निघालेला या मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। नांदेड शहर आदिवासी समाजाच्या घोषणांनी दणाणून गेलं। आरक्षण बचाव मोर्चाच्या निमित्ताने हजारो आदिवासी बांधव एकत्र आले। हा मोर्चा नवा मोंढा भागातून सुरुवात होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला, जिथे समाज प्रतिनिधींनी निवेदन सादर केलं। आदिवासी समाजाने एसटी प्रवर्गात इतर कोणत्याही जातीचा समावेश करण्यात येऊ नये अशी जोरदार मागणी केली। त्यासोबतच गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या 17 संवर्गातील सरकारी पदांचा भरती प्रक्रियेला गती देण्याचीही गरज त्यांनी व्यक्त केली। आदिवासी समाजाचं म्हणणं आहे की त्यांच्या हक्काच्या आरक्षणात हस्तक्षेप झाल्यास त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीवर परिणाम होईल। मोर्चा संपूर्णपणे शांततेत पार पडला असून जिल्हा प्रशासनाकडून निवेदनं स्वीकारण्यात आली आहेत। समाजाने शासनाला इशारा दिला आहे की जर मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन उभं केलं जाईल। आपण आपली संस्कृती दाखवायची आहे या जगाला, खऱ्या आदिवासीची संस्कृती। खूप मोठ्या संख्येने जमलेले आहोत, आणखी कार्य येत आहेत, खेड्यातून कार्य चालू आहे। आपला हा मध्यवर्ती ठिकाणचा नांदेडचा मोर्चा हा महामोर्चा आहे। नांदेडमधील आदिवासी समाजाचा हा मोर्चा म्हणजे त्यांच्या अस्तित्वासाठीचा लढा आहे। आरक्षण हा हक्क आहे आणि त्या हक्काच्या संरक्षणासाठी आज ते रस्त्यावर उतरले आहेत। आता पाहावं लागेल की शासन या मागण्यांकडे कसं लक्ष देतं। नांदेड जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपल्या मागण्यांसाठी थेट रस्त्यावर उतरून सरकार विरोधात हल्लाबोल केला आहे। नांदेड पूर्णा मार्गावरील तळणी फाटा येथे संघटनेच्या शेकडो शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन करत प्रशासनाला जागी केले। शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये अनुदान, तातडीने कर्जमाफी आणि ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागण्या करत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली। शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर मंत्री, खासदार आणि आमदारांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा थेट इशाराही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। नांदेड जिल्ह्यातील तळणी फाटा परिसरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जोरदार आंदोलन छेडले। अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीबाबत शासनाने अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना केली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला। ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये अनुदान द्यावे आणि थकीत कर्जाची तात्काळ माफी करावी या प्रमुख मागण्यांसह संघटनेचे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले। रस्त्यावर टायर जाळत शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली। शेतकऱ्यांच्या घामाचा सन्मान करा, अन्यथा मंत्र्यांना रस्त्यावर उतरवू असा इशारा देत आंदोलकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले। पूर्णा नांदेड मार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांना समजविण्याचा प्रयत्न केला।
आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा पदाधिकारी म्हणाले की शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। सरकारने तातडीने मदत जाहीर केली नाही तर पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन उभारले जाईल। आमच्या मागण्या आहेत। मी आज निळा येथून जिल्हा अधिकाऱ्याला पत्र लिहून इथं या रोडवर निमगाव रोडवर आज आलो आहे। ते आमच्या मागण्या आहेत। 50,000 रुपये शासनानं मदत दिली पाहिजे आणि ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे। यासाठी आम्ही या लिमगाव रोडवर निळ्याचे कार्यकर्ते व या लिमगाव सरकार मधले कार्यकर्ते घेऊन आलो आहोत आणि याच्या पुढे आमचं ह्या जर मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही आमदारला खासदारला कोणलाही गावात येऊ देणार नाही। त्यांना आम्ही झोडून काढणार। आमचा आता संताप व्यक्त केलेला आहे। आता याच्या पुढे त्याची आम्ही कोणतीही गैर सोय करणार नाही। गेल्या काही दिवसापासून सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं पिकच नाही तर शेतकऱ्याच्या जमिनीचा सुद्धा मसनवाटा झालेला आहे आणि त्याच मसनवाट्यात शेतकऱ्याला पाहिजे तशी मदत करायची सोडून सरकार त्याला दफनात घालायचं काम करत आहे। कारण ज्या पंजाबच्या सरकार शेतकऱ्याला हेक्टरी 50,000 रुपये द्यायला मदत परवडते, पण आपल्या सरकारला 8,500 रुपये म्हणजे एक भीक द्यायची की काय, 85 रुपये प्रति गुंठा म्हणजे 3,500 रुपये, त्यात 70% म्हणजे 2600 रुपये एकरी फक्त मदत शेतकऱ्याला होती आहे। आणि शेतीचा खर्च एकरी पाहिला असता 50,000 ते 7,000 रुपये एकरी खर्च आहे। तर ही तुटपुंजी मदत मान्य नाही तर सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा। संपूर्ण शेतकऱ्याची विनाअट कर्जमाफी केली पाहिजे आणि कोणतेही निकष न ठेवता हेक्टरी 50,000 रुपये शेतकऱ्याला मदत केली पाहिजे। असं नाही केलं तर शेतकऱ्याचे पोरं गावोगाव आता त्यांचा संयम तुटलेला आहे। कारण शेतकऱ्याचे पोरं नेपाळ सारखी परिस्थिती करायला आता मागे पुढे पाहणार नाहीत। एखादा जरी मंत्री दिसला तर त्याला ठोकल्याशिवाय शेतकऱ्याचं पोरगं आता गुपचूप बसणार नाही। आजवर केले सर्वांसाठी, प्रत्येक पक्षासाठी, प्रत्येक क्षेत्रासाठी करून पाहिलं, पण आमची भूमिका कोणीच मांडायला तयार नाही। त्यामुळे आता आमच्या शेतकऱ्याचा संयम तुटलेला आहे। येणाऱ्या काळात आम्ही आमच्या दाराला कोणी येऊ, आमदार येऊ, खासदार येऊ, कोणता मंत्री येऊ, त्याला आम्ही धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही। नांदेड जिल्ह्यातील तळणी फाट्यावर झालेले हे आंदोलन हे सरकारसाठी स्पष्ट इशारा आहे। शेतकऱ्यांच्या मागण्या योग्य आहेत आणि शासनाने तातडीने उपाययोजना केली नाही तर ग्रामीण महाराष्ट्रात असंतोषाची ठिणगी पेटण्याची शक्यता आहे। आता सरकार शेतकऱ्यांच्या या आक्रमक आंदोलनाकडे कितपत गांभीर्याने पाहतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। बुधोडा ग्रामस्थांनी एकमुखाने मागणी केली आहे की शाळेचे मुख्याध्यापक ग्रामसभेचे सचिव म्हणून उपस्थित राहू नयेत। ग्रामस्थांचे म्हणणे आहे की शिक्षण संस्थेचे प्रमुख असलेले मुख्याध्यापक शाळेच्या कामात व्यस्त असल्याने गावच्या प्रशासकीय विषयांची माहिती नसते, त्यामुळे गावातील समस्या सुटत नाहीत। यामुळे ग्रामस्थांनी एकत्र येऊन ठाम भूमिका घेतली असून बुधोडा ग्रामसभेत कायमस्वरूपी ग्रामसेवकांची नियुक्ती करण्यात यावा अशी मागणी केली आहे। बुधोडा ग्रामसभेत ग्रामस्थांनी स्पष्ट मत व्यक्त केले की जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सचिव म्हणून ग्रामसभेत उपस्थित राहिल्याने शाळेच्या नियमित कामकाजावर परिणाम होतोय। ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती तसेच गावातील नागरिकांनी याबाबत एकत्र येऊन निवेदन दिले। ग्रामस्थांचे म्हणणे आहे की मुख्याध्यापकांना गावाच्या महसूल, ग्रामपंचायत आणि विकास कामांचा पुरेसा अनुभव नसल्याने ग्रामसभेत योग्य निर्णय होत नाहीत। ग्रामस्थांनी हेही नमूद केले की प्रत्येक ग्रामसभेत नियुक्त ग्रामसेवक अनुपस्थित राहतो, त्यामुळे गावातील प्रश्न मागे पडत आहेत। शाळेचे शैक्षणिक काम प्राधान्याने असून त्यावर लक्ष केंद्रित राहावे म्हणून मुख्याध्यापकांना सचिव पदाची जबाबदारी देणे योग्य नाही असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। ग्रामस्थांनी जिल्हा परिषद प्रशासनास साकडे घालत गावासाठी स्वतंत्र आणि कायमस्वरूपी ग्रामसेवक नेमावा अशी मागणी केली आहे। बुधोडा ग्रामस्थांचा आवाज आता प्रशासनापर्यंत पोहोचेल का? मुख्याध्यापकांना ग्रामसभेच्या सचिवापदातून मुक्त करून गावात कायमस्वरूपी ग्रामसेवकांची नेमणूक केली जाईल का हे पाहणे आता महत्त्वाचं ठरेल। भंडारा जिल्ह्यातील अर्जुनी मोरेगाव तालुक्यात काल अवकाळी पावसाने थैमान घातले आहे। या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून धान पीक अक्षरशः भुईसपाट झाले आहेत। शेतकऱ्यांचे सर्व स्वप्न उद्ध्वस्त झाले असून शासनाकडून तातडीने मदतीची मागणी होत आहे।
5 ऑक्टोबर रोजी रात्री अर्जुनी मोरगाव तालुक्यात अचानक झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या संकटात आणखीनच भर घातली। मुसळधार पावसामुळे धान पीक पूर्णपणे जमीनदोस्त झाले। या भागातील शेकडो शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले। निसर्गाच्या या लहरीपणामुळे अनेक शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे। पिकांचे नुकसान पाहून अनेक शेतकरी हताश झाले असून काही ठिकाणी आत्महत्येचा धोका निर्माण झालाय। या पार्श्वभूमीवर अन्नदाता धान उत्पादक शेतकरी संघाने तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा देत निवेदन सादर केलं। या निवेदनात शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी, पंचनामे त्वरित करावे आणि शासनाने मदतीसाठी पुढे यावं अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। काल दुपारनंतर जे पाऊस झाले अर्जुनी मोरगावला आणि ते वादळी पाऊस होता, त्या कारणाने आपल्या तालुक्यामध्ये धान अक्षरशः लोटला आणि त्याची खूप मोठी नुकसान झालेली आहे। त्या कारणाने आज आम्ही सर्व तालुक्यातील शेतकरी धान उत्पादक अन्नदाता धान उत्पादक शेतकरी संघटनेतर्फे आज आम्ही सर्व या तालुक्यातील शेतकऱ्यांद्वारे उपविभागीय अधिकारी SDO साहेब तसेच तहसीलदार साहेब यांना आम्ही निवेदन दिलं की आमच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावे। त्यांनी तसे आम्ही कृषी विभागाला सांगतो आणि आम्ही पंचनामे करून घेतो असं सांगितलं। तसेच आम्ही त्यांना त्या निवेदनाद्वारे सांगितलं की आम्हाला 8 दिवसात आम्हाला हे माहिती लागेल की तुम्ही किती पंचनामे केले, खरंच शेतकऱ्यांची किती नुकसान झाली याची आकडेवारी वगैरे आम्हाला 8 दिवसात तुम्ही कळवावी। शेतकऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर वेळेत मदत न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे। प्रशासन आणि शासन यांच्याकडून अद्याप कोणतीही ठोस मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। आता पाहावं लागेल की शासन यावर काय निर्णय घेतं। जो काही आलेला काल पाऊस आहे त्या पावसाने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची नुकसान झालेली आहे। अशा पद्धतीने जो धान पीक आहे शेतकऱ्यांचा, अशा पद्धतीने धानाची नासाडी झालेली आहे आणि हाताशी तोंडाशी आलेला हा जो धान पीक आहे हा निसर्गाने कुठेतरी हरवलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यावर मोठी उपासमारीची वेळ आलेली आहे। त्यामुळे येथील जे काही अर्जुनी मोरगाव तालुक्यातील जे काही शेतकरी आहेत हे यांच्यावर आता उपासमारीची वेळ आलेली आहे आणि हीच गोष्ट लक्षात घेता शेतकरी संघटनेकडून जे काही अर्जुनी मोरगावचे तहसीलदार आहेत यांना निवेदन देण्यात आले आहे। त्या निवेदनामध्ये नुकसान भरपाईची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे। सिटी न्यूज साठी साहिल रामटेके, अर्जुनी मोरगाव, गोंदिया। शेतकरी हा देशाचा कणा आहे, पण आज त्याचाच कणा मोडलेला दिसतोय। अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ही स्थिती समस्त महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब आहे। शासनाने यावर तातडीने कारवाई करून मदतीचा हात द्यावा हीच अपेक्षा। शाळा म्हणजे ज्ञानाचं मंदिर, पण हेच मंदिर जीवाला धोका निर्माण करणारं ठरलं तर जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 2 वर्गखोल्या इतक्या जीर्ण अवस्थेत आहेत की त्या कोणत्याही क्षणी कोसळू शकतात। तब्बल 12 वर्षांपूर्वीच या खोल्या पाडण्याचा ठराव झाला होता, पण ग्रामपंचायतीच्या निष्क्रियतेमुळे आजही त्या उभ्या आहेत। विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या या प्रशासनाच्या दिरंगाईवर पालक आणि ग्रामस्थ संतप्त झाले आहेत। भोकरदन तालुक्यातील धावडा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात 2 अत्यंत जीर्ण, तडे गेलेल्या आणि छत कोसळण्याच्या अवस्थेत असलेल्या वर्गखोल्या उभ्या आहेत। शाळेचे मुख्याध्यापक यांनी 2 महिन्यांपूर्वीच ग्रामपंचायत आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन या खोल्या तातडीने जमीनदोस्त करण्याची मागणी केली होती। मात्र 2 महिने उलटून गेले तरी अजूनही कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही। या वर्गखोल्यांमध्ये कधीही मोठा अपघात होऊ शकतो आणि विद्यार्थी किंवा शिक्षक यांना जीव गमवावा लागू शकतो, अशी भीती पालक आणि स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत। विशेष म्हणजे या वर्गखोल्या पाडण्याचा ठराव जालना जिल्हा परिषदेने तब्बल 12 वर्षांपूर्वीच म्हणजेच 30 नोव्हेंबर 2011 ठराव क्रमांक 344 आणि 17 जुलै 2012 ठराव क्रमांक 300 रोजी मंजूर केला होता, पण आजपर्यंत त्या ठरावांची अंमलबजावणी झालेली नाही। नागरिक आणि पालक वर्गाचा सवाल आहे, विद्यार्थ्यांच्या डोक्यावर धोका लोंबत असताना ग्रामपंचायत प्रशासन अजून कशाची वाट पाहतोय? एखादी दुर्घटना झाल्यानंतरच कारवाई होणार का? शाळेतील शिक्षण सुरक्षित वातावरणात व्हावे हीच सर्वांची अपेक्षा आहे। त्यामुळे जिल्हा परिषदेच्या जुन्या ठरावांची अंमलबजावणी करून या वर्गखोल्या तातडीने पाडण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। नमस्कार, मी भारद्वाज दशरथ काळे, मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धावडा, तालुका भोकरदन, जिल्हा जालना। या ठिकाणी आपण ही जी माझ्या पाठीमागं ही जी इमारत आपल्याला दिसते आहे ही जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात असून 2013-14च्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये ही इमारत पाडण्यासाठी
प्रस्ताव मंजूर झालेला आहे, ठराव मंजूर झालेला आहे, परंतु ती अद्यापपर्यंत पाडली गेलेली नाही. आम्ही गेल्या 2 महिन्यापासून ग्रामपंचायत धावड्याला ही इमारत पाडण्यासाठी प्रस्ताव दिलेला आहे, परंतु अद्यापर्यंत कुठली दखल घेतल्या गेलेली नाही. इथं प्राथमिक शाळा आहे, 1 ते 7 वर्ग मराठी आणि उर्दू शाळेची भरतात. शिवाय इथं अंगणवाडी देखील भरते आणि छोटी छोटी मुलं या प्रांगणात खेळतात. उद्या एखादी अनुचित घटना या ठिकाणी घडू शकते. तेव्हा माझी ग्रामपंचायत धावडा आणि ग्रामस्थांना विनंती आहे की ही इमारत लवकरात लवकर नेस्तनाबूत करण्यात यावी आणि मुलांना मोकळी जागा उपलब्ध करून द्यावी ही विनंती. अंगणवाडी ताई बोलते मी, कलावती संजय भोंबे, अंगणवाडी क्रमांक 1. ही इमारत आहे, ही पडायला आली. पालक मुलाला येऊ देत नाही, त्यांना भीती वाटते. इथं अडचण, काही स्वच्छता ठेवल्या जात नाही. पालक कशीच मुलं येऊ देत नाही. आमची मदतनीस बेजार होती, घरोघर जाती. ते सगळं म्हणतात की ती इमारत आहे, ती भीत पडली की तुम्ही जबाबदारी घेता का मुलांची, आणि काय करणार आहे याच्यावर काही आम्हाला परत सांगा. सर म्हणते ते सत्य आहे. 12 वर्षांपूर्वीचा ठराव आजही धुळकात आहे आणि विद्यार्थी मात्र रोज भिंतीच्या सावटाखाली शिक्षण घेत आहेत. जबाबदार प्रशासनाने तर तात्काळ कारवाई केली नाही तर ही निष्क्रियता एखाद्या गंभीर दुर्घटनेचं कारण ठरू शकते. विद्यार्थ्यांचा जीव महत्त्वाचा आहे की फाईलची कारवाई, हा प्रश्न आता थेट ग्रामपंचायतीसमोर उभा आहे. दादा पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत BTP यात्रा ग्रुप अमरावती. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, JTPL चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 07, अकोला आरासी सेटअप बॉक्स नंबर 899 वर लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सूचना देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. ही बातमी उत्तर एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया घडामोडीसोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ. अस्वीकरण. सिटी न्यूज चॅनलवर राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेली विचार अथवा माहिती ही त्यांची वैयक्तिक मते आहेत. त्या मतांशी सिटी न्यूज चॅनलची सहमती असणे आवश्यक नाही.